आहे चला चला आता काय म्हटलंय क्वेश्चन 7,07,707 ही संख्या आणि पर्याय क्रमांक तुम्ही कशी लिहितात ते पर्याय क्रमांक टाकायचे तुम्ही चला पटापट 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 टाका चला चला रे बाळांनो उत्तर काय आहे तुम्ही सांगायचं आहे ठीक आहे 7,07,707 चला 3 नंबर म्हणताय 3 नंबर बघूया 3 नंबर 7,07,707 बर ठीक आहे ऑप्शन 3 वाले सगळे बरोबर आहेत चला सगळे बरोबर आहेत ऑप्शन बरोबर ठीक आहे चला बघू द्या एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष बरोबर 7,07,707 ऑप्शन नंबर 3 बरोबर सगळ्यांचं ऑप्शन नंबर 3 आहे ओके सगळ्यांचं उत्तर बरोबर येतंय ठीक आहे चला एकदम सोपा क्वेश्चन होता आता त्याच्या खालचा क्वेश्चन आता खूप महत्वाचा आहे तो क्वेश्चन आणि तुम्हाला थोडस डोकं लावून काढायचं आहे ठीक आहे चला आता मी क्वेश्चन लिहितोय आणि त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे हा तर क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 सगळ्यांना येतोय तुम्हाला ठीक आहे चला क्वेश्चन वाचवतो दिलेली आकृती बंद लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या चला आता कोण सांगणार याचं उत्तर ठीक आहे प्रणव बिरादर पण ओके ठीक आहे छान चला एकदम छान पद्धतीनं उत्तर देत आहे सर्वजण ओके चला असंच एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून मला तुमच्याकडून अशीच आशा आहे होप आहे तुम्ही अशी उत्तर दिले पाहिजे बरोबर तर आता बघा एकदम सोपं आहे बघा काय कोण सांगणार आहे उत्तर याचं तुम्ही ऑप्शन नंबर 4 म्हणताय तर बघूया काय येतोय ऑप्शन नंबर 4 काय येतोय हे तुम्ही मला एक्सप्लेन करून दाखवायचंय कोण करून दाखवल रे ऑप्शन नंबर 4च का ठीक आहे ऑप्शन नंबर 1 का नाही 2 का नाही 3 नाही का नाही आणि 4च का चला कोण सांगणार आहे उत्तर चला लवकर कोण सांगणार आहे उत्तर चला पटपट 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 कोण सांगणार लवकर माने सांगशाल का चला उशिरा येऊ नका बाळांनो हा काही समजणार नाही उशिरा आलं तर काही समजणार नाही हा खूप महत्वाचा आहे क्वेश्चन ठीक आहे थोडस लॉजिकली आहे ठीक आहे डिफरन्स चेक करा चला कोण सांगणार आहे चला चला बरं आता बघा आपण विचार केला तर बघा आता बघा कोण सांगणार आहे कोणी सांगत नाही का ठीक आहे चला ऑप्शन नंबर 4 सगळेजण म्हणतात बघूया आपण ऑप्शन काढतो मी आता इथे चेक करा तुम्ही बाळांनो ठीक आहे चला आता बघा मी इथे ऑप्शन खाली लिहितोय ठीक आहे एक ऑप्शन 5 2 नंबर किती आहे 17 आणि 3 नंबर किती आहे 10 आणि 4 नंबर किती आहे 15 ठीक आहे ठीक आहे आता काही जण विचार केला असेल बरं जण मी मान्य ओके ठीक आहे मान्याने सांगणार आहे ओके ठीक आहे काही जण डोकं ओके 4 नंबर ठीक आहे मानेने सांगणार आहे ओके आन्सर सांगणार आहे मानेला अनम्यूट करतो तर बरोबर मानेला विचारतो ठीक आहे तर माने कुठे चला ज्याने फीस पेड करायची राहील त्याने फीस करून टाका रे बाळा नको मागायला लावू नका मला ठीक आहे चला माने कुठे राहत आहे माने ओके ठीक आहे अनम्यूट हा माने बोल चल माने बोल दिलेल्या आकृतीबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा पर्याय क्रमांक 4 येईल कारण 5 मध्ये 2 वाढवल्यावर 7 येतं मग आता 7 मध्ये 3 मिळवल्यावर 10 मूळ संख्या जायचं काय बाळा 10 मध्ये 5 मिळवल्यावर 15 येतं बरं आता हे का 5च का मिळवलं असं कारण 5च का मिळवलं मूळ संख्यांच्या प्रमाणे हॅलो हा एक मिनिट हा 5च का मिळवलं बरं मूळ संख्यांच्या प्रमाणे मिळवायचं ओके एकदम हेच मला ऐकायचं होतं पूर्ण मूळ संख्येच्या प्रमाणे चाललो आपण ठीक आहे मूळ संख्येचा काय सिक्वेन्स आहे बरोबर बरोबर क्रम आहे मूळ संख्येचा क्रम आहे बरोबर मूळ संख्या ठीक आहे बरोबर 2 नंतर मूळ संख्या कुठली आहे 3 नंतर कुठली आहे 5 नंतर आता तिनं म्हणलं ते बरोबर आहे एकदम छान पद्धतीनं सांगितलेलं आहे तिला कळालं की बाबा इथं मूळ संख्याचा सिक्वेन्स आहे बरोबर क्रम आहे बरोबर मूळ संख्या बघा आता तिनं काय केली 5 मध्ये 2 मिक्स केली बघा 5 मध्ये 2 केली 7 आलं ठीक आहे इथं आलं मग परत काय 2 नंतरची मूळ संख्या 3 आहे मग 7 मध्ये मी 3 मिक्स केलं की झालं रे 10 झालं आलं का 10 मग आता 3 नंतरची क्रमवार कुठली आहे 3 नंतरची 3 नंतर 5 येणार आहे मग 5 टाका किती झाले 15 झाले ठीक आहे इथं 15 आलं ठीक आहे बरोबर तुझं म्हणणं बरोबर आता त्याच्यानंतर कुठली आहे रे 7 मग 15 मध्ये जर 7 मिक्स केलं तर किती येतात 22 बरोबर म्हणजे आपण सिक्वेन्स बरोबर चाललं 7 नंतर कुठली येणार आहे रे मूळ संख्या
कुठली येणार आहे? 11 येतोय. मग 22 मध्ये 11 जर मिक्स केलं तर 33 आलं का? 33 आलं. मग 33 नंतरची 11 नंतर कुठली मूळ संख्या आहे रे? सांगा कुठली आहे? चला सांगा, चॅट बॉक्स मध्ये टाका. चला 11 नंतर कुठली मूळ संख्या येतो रे? चला सांगा. चला रे सांगा लवकर. एका मिनिटामध्ये असं कळलं पाहिजे. 13 आता आपण काय केलं? 13 याच्यात मिक्स करा, 46 येतोय. बरोबर आलं का? 46 ही आहे आपला सिक्वेन्स. कळालं सगळ्यांना? पर्याय क्रमांक 4 हे सांगता आलं पाहिजे. एकदम छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. चला मूळ संख्या. ठीक आहे, चला खालील पर्यायापैकी अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता? चढत्या क्रमाने म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाळांनो, आपण आता मंदिर काढलेलं लक्षात ठेवा. चढता उतरता क्रम आपण मंदिराद्वारे शिकलो होतो. बरोबर, मंदिर असं मंदिर असते, असं झेंडा लावलेला होता. चला ठीक आहे, असं व्यवस्थित काढलं होतं आपण मंदिर, हे लक्षात ठेवा. मंदिर, हा ठीक आहे. अशा पायऱ्या काढल्या होत्या, त्या आपण जेव्हा घेतो तेव्हा असं छोट्या असं वाढत जातो अंक. चढता क्रम म्हणजे 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, म्हणजे असं चढतंय म्हणजे एक नंतरची मोठी संख्या 2, 2 नंतरची 3, 3 नंतरची 4, 4 नंतरची 5, 5 नंतरची 6, म्हणजे हा कुठला झाला? चढता क्रम. ठीक आहे, चढता क्रम. ठीक आहे, मंदिराच्या दर्शनाला जातो तेव्हा. ठीक आहे, दर्शन घेऊन जेव्हा वापस येतो तेव्हा आपण काय होतो? उतरता क्रम असतो. तर इथं चढता क्रम म्हणजे 1/6 पासून हे आपला पर्याय क्रमांक 2 येणार. 1/6 नंतर 5/6, 5/6 त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 17. ठीक आहे, सगळ्याचा छेद काय आपला सारखा, इथं पण सारखा आहे, इथं पण सारखा आहे. तर आता बघायचं काय आपल्याला? बघायचं काय आहे? आता बघायचं काय आहे आपल्याला? फक्त आणि फक्त वरच्या संख्या बघायला लागल्या. बरोबर, वरच्या संख्या बघायच्या. ठीक आहे, इथं 5 नंतर आपली किती असली पाहिजे? 6 असली पाहिजे. इथे 4 आहे. हो नको, हे आपलं ऑप्शन गेलेलं आहे. ठीक आहे, इथंच गेलं. 1 नंतर 5 आहे. बरोबर, 5 नंतर 6 आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे. बरोबर, म्हणजे आपण देवाच्या दर्शनाकडे चलो. बरोबर, 6 नंतर 11 चालेल आपल्याला, 11 पेक्षा मोठी पाहिजे 17 चालेल. ठीक आहे, म्हणजे हे चढता क्रम झाला. तरी पण आपण ऑप्शन पर्याय क्रमांक 3 कडे येऊया. 5 नंतर छोटी आहे सॉरी छोटी आहे, नंतर 1च्या नंतर मोठी आहे, म्हणजे हा पण कॅन्सल होईल आणि हा पण कॅन्सल होईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. ज्याला कळालं नसेल त्याने मला सांगायचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कळालं का? चढता क्रम. बघा छेद तर सारखा आहे. बरोबर बरोबर, सगळ्यांना कळालं का? ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. चला पुढचा क्वेश्चन. ओके ठीक आहे, चला हे ओके ठीक आहे, सगळ्यांना जमलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी एकदम छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. तर याचा उत्तर मला सांगायचं आता. चला 64 नंबर. चला 225 गुणिले 72 सॉरी 200 225 गुणिले 72 इजिकल टू हे काय? ब्रॅकेट. तर चौकटीत योग्य पर्याय निवडा. चौकटीत योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, चला गुणाकार करायचा आता. सिंपल पर्याय निवडा. गुणाकार करता आला पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, तर ह्याचा पर्याय आपण देणार आहे मी तुम्हाला. तर तुम्ही हे सॉल्व्ह करा. तरी पण पर्याय देतो, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, चला पर्याय देतो तुम्हाला. चला पटापट उत्तर पाहिजे मला. ठीक आहे, चला आता काय करायचं? पर्याय काढायचं. ओके, आलेलं आहे मनस्वीचं उत्तर. मी सांगू का चैतन्य? अरे चैतन्य, असे क्वेश्चन सांगण्यात काय अर्थ नाहीये. सिंपल गुणाकार आहे, असं कोणी सांगणार आहे रे? छोटे बा कोणी आपले पहिलीचे विद्यार्थी सांगतील, दुसरीचे विद्यार्थी. चैतन्य, हा क्वेश्चन मध्ये काहीच दम नाही. गुणाकार दुसरीची पोरं सांगतील आता. ठीक आहे, चला तरी पण आपण गुणाकार करूया. चला 72 ने गुणूया. एकदम छान. 2×5 10 शून्य. आता 1 येईल. बेदोनी 4 आणि 1 5. बेदोनी 4. ठीक आहे, इथे शून्य द्या. मग 7 5 35 ला 5, हातच्याले 3, 7 2 14, 14 आणि 3 17 ला 7, हातचाला 1, 7 2 14 आणि 1 15. ठीक आहे, 0 5 आणि 5 10, हातचा 1 आणि हे किती झाले रे? 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12 2, हातचाला 1. ठीक आहे, चला 1 नंतर इथं 6 आलं. 5 आणि 1 हाताचा 1 6 आणि हे किती रे आलं? 16,200. उत्तर काय आहे रे तुमचं? चला बघू द्या उत्तर काय, बघू द्या. ठीक आहे, 16,200. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. एकदम छान पद्धतीने उत्तर देत आहेत. सगळ्यांचं वेलकम. ठीक आहे, चला आता काय करूया? आता पुढचा क्वेश्चन आहे तो बघू द्या आता. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आता घेऊया. ठीक आहे, चला आता हा क्वेश्चन कोण सॉल्व्ह? क्वेश्चन काय आपला? दोन 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 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडले असतात तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या. ठीक आहे, मग आता 2 घन जर आपण जोडले चौकट, तर आपलं काय होती? इष्टिका चित्ती तयार होते. बरोबर, इष्टिका चित्ती अशा प्रकारची असते. बरोबर, दिसते का रे? दिसते का तुम्हाला?
बरोबर दिसते का? तर त्याने काय म्हणलंय बरं, त्या कडाची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त. प्रश्न कळते का तुम्हाला? प्रश्न काय असते रे शुभ्रा? आज शुभ्रा शुभ्रा अनम्यूट केली का रे? चला शुभ्रा. यस सर. हा, प्रश्न काय असते? हे प्रश्न आहे का? हो, म्हणजे ओके, सपाट भाग. सरफेस, बरोबर, सपाट भाग, बरोबर. मग आता मला सांग, या पृष्ठापेक्षा कितीने जास्त काय? कड्याची संख्या. मग कडा काय असतात रे? कडा कोणत्या असतात? किती असतात कडा? याला कडा कोणते आहेत सांग बरं? सर 12 असतात. कडा किती असतात? 12. 12. ठीक आहे. आता एक मिनिट, आता एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, 12 कडा असतात. ठीक आहे, आणि हे काय असतात रे इथं? हे जे पॉईंट, हे ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात घ्या, मी आयत काढतो आता. सगळं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपण शिकलो होतं का रे? सगळ्यांनी शिकलो होतं. लक्षात ठेवा, आता इथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल तुमचा. ठीक आहे, थोडस उलट झालं. एक मिनिट, थोडस आपण छान काढूया. सगळ्यांना आठवलं पाहिजे म्हणून काढतोय. थोडा वेळ गेला तरी चालेल. चला, आता कुठलं काय राहिलं रे? ओके, ठीक आहे. हा, चला. आता काय मला सांगायचं, आता काय 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 तुम्हाला, आता हे काय झालं, आता तुम्हाला काय विचारलंय कळ. आता तुम्हाला प्रश्न तर माहिती आहे. प्रश्न किती आहेत मग याला? प्रश्न किती आहेत रे? प्रश्न सांगा आता, प्रश्न किती तयार झाले सांगा. शुभ्रा अनम्यूट करताय का रे? परत अनम्यूट केलं बघ. आवाज येते का रे? एक मिनिट थांबा, एक मिनिट. चला, आता किती, आता मला कोण सांगणार आहे? आता बघा किती आहेत रे प्रश्न. आता प्रश्न तुम्हाला कळाले. ठीक आहे, प्रश्न म्हणजे हे तुमचं सरफेस, हे जो दिसतोय तो तुमचा काय सरफेस आहे. मी तुम्हाला असं याच्यावर एक गिरतो, हे सरफेस किती आहेत रे? प्रश्न चेक करूया. एक, हे दोन, हे दोन, 3, 4 आणि 5 आणि 6. 6 पृष्ठ आहे. ठीक आहे, लिहितो 6 पृष्ठ. ठीक आहे, पृष्ठे 6 पृष्ठे. ठीक आहे, 6 पृष्ठे. ठीक आहे, आणि कडा किती असणार आहेत रे? कडा चेक करा. ये इथून ह्या पॉईंट टू ह्या पॉईंट पर्यंत, ये कडा, दुसरी कडा, तिसरी कडा, हे 4 कडा. ठीक आहे, हे 4 कडा झाल्या वरच्या. ये मग 6, 4च्या नंतर 5, 6, हे 7, हे 8. ठीक आहे, त्याच्यानंतर 9, 10, 11 आणि 12. किती कडा आहेत रे? 12 आहेत का? चला, कडा किती आहेत रे? 12. 12 कडा आहे. ठीक आहे, 12. ठीक आहे, 12. मग आता क्वेश्चन मध्ये काय म्हणलं रे? प्रश्नापेक्षा कितीने जास्त रे? मग 6 ने जास्त आहेत. बरोबर, येतो उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. बरोबर, कळालं का रे? कळालं का रे? चला, पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. कळालं सगळ्यांना? चला, कोणाला नाही कळालं सांगा. बघा, कडा म्हणजे बघा लक्षात ठेवा, या पॉईंट टू हे पॉईंट. ठीक आहे, ही लाईन इथून, हे लाईन ही इथून, हे लाईन. बघा आता पूर्ण मी मोजतो बघा. ही एक आड्या मोजतो, 2, 3, 4, नंतर उभ्या 5, 6, 7 आणि 8, नंतर इन्क्लाइन म्हणजे तिरक्या. ठीक आहे, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, कडा कळाल्या? आपण शिकलो होतो का? लक्षात आहे का? कडा कडा सगळं शिकलो होतो. शिरोबिंदू, कडा, पृष्ठे सगळं शिकलो होतो. लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. सगळ्यांना कळालं? ऑप्शन नंबर 4 सगळ्यांना कळालं करायचं. चला, एक बार हो म्हणून टाका. चला, चॅट बॉक्स मध्ये टाका हो म्हणून. चला, पुढचा क्वेश्चन घेतोय मी. ज्याला समजलं नाही त्यांना अजून परत सांगतो, काही हरकत नाही. फक्त समजणं महत्वाचं आहे. चला, सगळ्यांना कळलं का? चला, ओके ओके, ठीक आहे. चला, काय म्हणतो रे सोरा? ठीक आहे, ओके. चला, पुढचा क्वेश्चन. चला, पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, चला, पुढचा क्वेश्चन 66. थोडं एकच एक 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 मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. चला, पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, चला. कार्य कमी होतात, संख्या का कमी आहे? चला, सगळ्यांना आलं पाहिजे उत्तर. ठीक आहे, चला. आता हे बघा, चौकट दिलं का? या चौकटीमध्ये येणारी संख्या, चौकटीमध्ये येणारी संख्या पर्यायातून निवडा म्हणले. पर्यायातून निवडा. तुम्हाला पर्याय द्यावा लागेल. मग मला आता पर्यायातून निवडा म्हणल्यावर पर्याय द्यावाच लागणार आहे मला. ठीक आहे, तर मला ऑप्शन उरलेला नाहीये, तुम्हाला पर्याय द्यावाच लागणार आहे. ठीक आहे, चला. चौकटीमध्ये
येणारी संख्या पर्यायातून निवडा. संख्या पर्यायातून निवडा. चला एकदम छान पद्धतीनं उत्तर पटापट आणि एका सेकंदामध्ये उत्तर काढायचे. ठीक आहे, चला लवकर लवकर उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, चला 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 उत्तर काढायला लवकर. 2 मिनिटांमध्ये ऑप्शन नंबर 3 लगेच धाडकीना. अरे बापरे. चला तसं बंदुकीची ट्रिगर अशी धरून अशी धाडकीना ऑप्शन उडवायचं. ठीक आहे, चला चला लवकर 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 उत्तर काढायचं. ठीक आहे, चला ओके. 3 नंबर. अरे वा, अरे वा, छान, एकदम एक नंबर, एक नंबर. ओके, चला उत्तर येतो रे. ओके, ठीक आहे, चला बघूया कसं कोण काढलंय उत्तर, कोण सांगणार आहे. चला एकदम छान. हा, उत्तर सांगायचंय. ओके, जमतंय जमतंय. चला चला पुढं कोण आहे रे. चला सगळ्यांनी उत्तर टाकायचंय. हा, आणि स्ट्रेंथ का कमी आहे रे. काय बोर होते का. स्ट्रेंथ कमी नकोय आपल्याला. हा, चला शौर्या आहे. शौर्या काहीच बोलत नाहीये. शौर्या काय होतंय, तू पार धीम पडला का रे. चल शिवम सांग, चल उत्तर सांग. 2 मिनिटांमध्ये उत्तर सांग. चल शिवम. सर मला समजलं नाही थोडं. अरे काय समजलं नाही रे शिवम. हा, काय कळलं नाही, काय कळालं नाही मला सांग. चल आता काय करूया, आपण दोघं सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चालेल का. मी सानवी म्हणते, मी सांगते बघ. सानवी सांगते तर बघूया. पर्याय सहित सांग सानवी. हा, विदाऊट पर्याय नको. हा, पर्याय सहित सांगणार आहे सानवी. ठीक आहे, सानवीला बघूया, एक चान्स देऊन टाकूया सानवीला एक. चला सानवी अजून म्हणाल मला चान्स दिला नाही. ठीक आहे, चला सानवीला. शुभ्राला दिला म्हणजे सानवीला. पुढचा मनस्वीला देईल. ठीक आहे, त्याच्यानंतर समर्थला देईल. ठीक आहे, चला आता उत्तर धाडकीनं सांगायचे. चला उत्तर. ओके माने. अरे माने एक नंबर सांगते. हा, चला सानवी. येस सर. हा सांगा उत्तर. तर आपण यांना समान छेद नाहीये म्हणून तिरकस गुणाकार करू. बर, समान छेद नाही म्हणून आपल्याला त्रिकस गुणाकार करावे लागेल. ठीक आहे, तर ह्याला 2 पद्धतीने करू शकतो, असं काही नाही. त्रिकस का. ठीक आहे, बेस आपण आपल्याला छेद पण समान करता येतो. येतो का नाही सानवी. हो सर. हा, 2 पद्धतीने करता येतोय. तर आता सानवी सांगेल त्या पद्धतीने आपण करूया, नंतर छेद समान करूया. ठीक आहे, दोन्ही पद्धती तुम्हाला आल्या पाहिजे ना. ठीक आहे, चला सांगा आता. चला 4 गुणिले 8 अधिक 4 गुणिले 8 अधिक 7 गुणिले 4 7 गुणिले 4 भागिले 7 गुणिले 8. हा, 8 चौक 8 चोक 32. बरोबर. ओके, अधिक 28 7 चोक 28. ओके, भागिले आणि 56. बेरीज केलं 0 हाचा 1 म्हणजे किती. 60. 7 756. आपल्याला हे उत्तर म्हणजे पर्याय बरोबर. आता हा बरोबर. सानवीनं काय केलं, पर्याय क्रमांक 1 मधला ऑप्शन ठेवून बघितला, तर काय आलं 60/56. तर आपल्याला किती पाहिजे रे, 53/56 पाहिजे उत्तर. तर या पर्याय क्रमांक चुकला. आता बघा पुढचा कसं सांगणार आहे. पुढचा आठव, पुढचा कोण ठेवून सांगणार आहे सांगा. पुढचा कसं ठेवायचं बघा. हे आहे बघा 4/7 प्लस ब्रॅकेट मध्ये. आता इथं काय करावं लागेल, 2 ठेवावं लागेल. दुसरा ऑप्शन ठेवून बघूया, डिवाइड बाय 8 म्हणजे छेद. 2/8 लिहिलं, आणि इथं आपल्याला किती आलं पाहिजे उत्तर बाळांनो. 53/56 म्हणजेच आपल्याला 53/56 पाहिजे. तर आपलं उत्तर येते का चेक करूया बघा. याचा क्रॉस मल्टिप्लाय करा. तुम्हाला माहिती आहे 4 गुणिले 8 प्लस आणि 7 गुणिले 2 भागिले या दोघाचा गुणाकार म्हणजे 7 गुणिले 8 केलं. बरोबर. इथं किती होईल रे. हा, 8 चोक 32 होईल ना. 32 बरोबर. प्लस हे किती होईल, 7 दोन्ही 14 आणि डिवाइड बाय 56. ठीक आहे, मग आता ह्या दोघाचा बेरीज केलं. 32 प्लस 14 किती, 6. आणि इथे किती, इथे 4 म्हणजे किती आलं रे, 46/56. म्हणून ऑप्शन नंबर हा पण गेला. का गेला हो, आपल्याला पाहिजे किती, 53/56. ठीक आहे, चला ओके बरोबर. चला आता ऑप्शन नंबर 3 ठेवूया. आता ऑप्शन नंबर 3 कडे येऊया. हा बोला. 4 ओके, करा त्रिकस गुणाकार. ठीक आहे, 4 गुणिले 8 अधिक 7 गुणिले 3 7 गुणिले 3 भागिले 7 गुणिले 8. 8 ठीक आहे, बरोबर
32 अधिक 21 भागिले 56. भागिले 56. ठीक आहे, बेरीज करा. बेरीज येते 53. 53/56 म्हणजे आलं का रे? हे बरोबर, हे आलं का? म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, चौथा चुकीचा असणारच आहे. आपले पर्याय क्रमांक 2 बरोबर देतील का? असं होणारच नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. चला, कळालं का? आपलं काय रे, शिवम कुठे आहे रे? शिवमला बघू द्या. शिवम, 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 कळालं का? हो सर. काय कळालं? सर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. मग 4 ठेवल्यावर करता येते का त्रिकस गुणाकार? नो सर. करता येते ना? नो सर. काय म्हणतो रे? आवाज येत नाही तुझा, परत बोल. सर 4 जर ऑप्शन ठेवला तर उत्तर नाही येणार. ठीक आहे, उत्तर येणार नाही. ठीक आहे, आपण काय केलं, प्रत्येक ह्याच्यात काय केलं, आपण ऑप्शन मध्ये ठेवला. बरोबर, प्रत्येक ऑप्शन नंबर 1 ठेवून बघितलं, इथं बॉक्सच्या जागी आलं नाही उत्तर. दोन या ऑप्शन मध्ये ठेवलं, उत्तर आलं नाही. त्रिकस गुणाकार केल्यानं उत्तर आलेलं नाही. आणि 3 ठेवलं तरी 3 ठेवल्यावर उत्तर आपलं आलेलं आहे, 53/56. कळालं का? हे सगळ्यांना कळणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा, पुढचा क्वेश्चन बघूया. आता हे एकदम छान आहे का, बघूया. हा, अरे वा वा वा, मस्त आहे की रे. चला, हे तुम्हाला डोळे झाकून उत्तर काढते. फक्त एक बार बघा आणि डोळे झाकून तुम्ही हातावर तुम्ही उत्तर काढणार आहे. चला, बोटावर उत्तर काढणार उत्तर आहे, एकदम सोपं आहे. ठीक आहे, चला तुम्ही बोटावर उत्तर काढताय बाळांनो. ठीक आहे, चला, किती क्वेश्चन मार्क. चला, तुम्ही बोटावर उत्तर काढताय बाळांनो. वा, आता काय बघायचं काम नाही, डायरेक्ट उत्तर काढा तुम्ही, डायरेक्ट. ठीक आहे, ऑप्शन द्यायची गरज नाही, तरी देतो बाळांनो. ठीक आहे, चला डायरेक्ट उत्तर काढा तुम्ही. मला माहिती आहे लय हुशार आहे तुम्ही. ठीक आहे, चला. अरे वा, आता आलं बघा उत्तर, लगेच 2 मिनिटात उत्तर आलं रे. वा 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 वा. असं उत्तर मला माहितीये तुमच्याकडून उत्तर येणारच. शौर्या हुशार आहे, मला माहितीये. शौर्या, शुभ्रा, समर्थ, आरोही, समृद्धी. अरे कुठे गेले रे आरोही, समृद्धी? एक कुठे गेले? स्वरा, आरोही कुठे गेली? स्वरा, अरे स्वराला माहितीये. स्वरा, स्वरा, असेल ना सर ती. काय बाळा? असेल ती, तिने क्लास जॉईन केलेला मगाशी. आहे तिथे. अरे आहे. सॉरी, आहे. दोघी एकत्रच असता का रे? दोघं मी बघितलं, तुम्हाला दोघीला एकत्र बघितलं. नाही सर, दोघे एकत्र. ती आमच्या खाली राहते. ओके, असं आहे का? नाही रे तुम्ही, अरे एकदम छान बरं का, तुम्ही डान्स मस्त करताय, बघितलं मी. हा, ठीक आहे, चला. ब्लर दिसते का रे? चला, ओके, ठीक आहे. चला, ठीक आहे. आता काय करायचं, उत्तर सांग. आता स्वरा, उत्तर कसं काढायचं सांग. ठीक आहे, चला. चला, मी सांगू का चैतन्य? अरे स्वरा, आता स्वरा सांगते. चैतन्य सांगशील का? ठीक आहे, चैतन्यला, स्वराला कॅन्सल करतो. चैतन्य सांगेल. ठीक आहे, ठीक आहे, चैतन्य सांगेल. बघू द्या. चैतन्य म्हणाल सर मला का विचारत नाही. चला, ठीक आहे, चैतन्य सांग. हा सर मी गुणाकार केला 60चा आणि 30चा. 60चा आणि 30चा गुणाकार केलास. ठीक आहे, हा. सर त्याचा म्हणजे 18 गुणाकार आला. सायंत्रिक 18 जर केलास तर मग काय होईल रे? हे 2 शून्य येतील ना, हे 2 शून्य लागतील ना. पण तुम्ही कट केले. शून्य का कट केले? हे शून्य का कट केले? रिझन. हा, सर त्यांना किंमत नाही म्हणून मी त्यांना कट अरे केलं. बाळा, ह्याच्या समोर 2 शून्य लागले, त्याला किंमत कशी नाही रे? 18च्या समोर लागले असते तरी ह्याला किंमत नसतो. लक्षात घे, लक्षात घे, त्याला किंमत नाही असं म्हणू नको. 10च्या नोटला हा शून्य नसेल तर 1 रुपया होतो. लक्षात ठेव, किंमत कशी नसतो. याला तू 2-3 शून्य लाव, हे 1000 झाले. हे शून्य काढ, गेले. तुझा कोणीच घेत नाही नोट, तुझी 1 रुपयाची आहे. कळालं का? याला कसं काय नसते शून्य, किंमत नसतो. चुकीचं आहे उत्तर सांगणं, चुकीचं आहे. अशा पद्धतीनं एवढा आपण शिकून सगळं वाया घालवला तू. हे चुकीचं आहे सांगणं, असं असं चालणारच नाहीये. बघ, लक्ष दे. काहीतरी सांगतोय मी, सांगू का म्हणून? 18 मला सांग मला, 60 गुणिले असं 30 करतोय म्हणजे हे काय उगाच दिलं का रे डोळ्याला? हे पर्सेंटेज काही दिलं का? अरे मी शिकून थकलो ना यार बाळांनो, तुम्ही असं काय करताय? हा, थांबा. आता मी काय करतो, मला अजून एक अशाच प्रकारचा एक सापडणार आहे, बघू द्या. आता सुशील कुठे आहे बघू द्या मला. सुशील कुठे आहे? सुशील, असं चालणार नाही बाळांनो. एक्झाम आली ह्या टायमाला तुम्ही असं, याची सिच्युएशनला जर तुम्ही असं जर केलं तर कसं रे? चल,
18 कसं आलं रे सुशील? 18 कसं आलं? चल सुशील, अरे बोल तू का? काय रे आवाज बंद झाला का तुझा? गळा बसला? कुठे रे याचा गळा बसला का? बघू दे बरं. हा हॅलो सुशील, येते का आवाज? सुशील, तू अनम्यूट करतो का रे मुद्दामून? चालणार नाही मुद्दामून गेलेलं, ठीक आहे. चला मलाच गळा बसला. चला सर्दी पण जाईल. चला सुशील बोल रे, उत्तर कसं काढलं सांग. सुशील आवाज येते का रे? सुशील, अरे सुशील बोलतच नाहीये, येतच नाही का तुला आता? चला आता आपल्या याच्यामध्ये ओके ठीक आहे. आता कोण सांगणार आहे? सौम्या नराड, ठीक आहे नराडला विचार. सौम्या, चल सौम्या उत्तर सांग. समर्थ बाळा थांब, समर्थ बाळा थांब. मला माहितीये तुला येते, आरोहीला येते, स्वराला येते, हे मला माहितीये. कोणाला येते कोणाला येत नाही मला माहितीये रे बाळांनो. तुम्ही उत्तर देता ना त्याच्यावरच कळते मला बाळांनो. कळालं का? ठीक आहे. सौम्या, सौम्या चला. हा शिवम, शिवम सांग रे. शिवम, शिवम, अरे यार सर, तुम्ही आता. हा बोल. सर उत्तर 4 नंबर आहे. हा का आलं कसं आलं हे अरे सॉरी एक मिनिट हा. सर का आलं आणि कसं आलं? हा सौम्याला एक मिनिट, सर सौम्या अनम्यूट करतो. अरे शिवम थांब, शिवम 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 थांब. सौम्या सांगतोय एक मिनिट. तुला मला माहितीये, थांब एक मिनिट. सौम्या सौम्या सांगतोय, ठीक आहे. सौम्या बोल रे बाळा. सौम्या, सौम्या एक मिनिट. सौम्याला सांगू दे, कारण का तू सांगत नाही ना कधी, त्याच्यामुळे त्याला देऊया चान्स ना. सौम्या, अरे हा सौम्या बोल रे. हा सौम्या आवाज येते बाळा? अरे बोल की. अरे टाइम वेस्ट घालू नको बाळा, कारण आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहेत पुढचे बाळा, कळते का? सौम्या, ठीक आहे. सौम्या तू अनम्यूट कर म्हणला ना बाळा, केलं ना तुला? ठीक आहे. शिवम सांगायला होता, ठीक आहे. शिवम बोल रे, शिवम बोल. शिवम, शिवम उत्तर 4 आहे. का आलं उत्तर 4? चैतन्य सांग सर रे, चैतन्य. हा सर बोल. आपल्या 30 भागिले 60 गुणिले 100 असं करावं लागेल. अरे काय करावं लागेल? 30 भागिले 60. काय रे, काय रे, काय चाललंय शिवम? काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला शिकवलं रे बाळांनो, असं का करता? मला हेच कळत नाही. बघा बाकीच्याने मी सांगतो मी सांगतो म्हणते, त्यांना येते मला माहितीये. मुद्दामून तुम्हाला काय विचारतोय बाबा, आपलं काहीतरी चुकतंय कुठंतरी म्हणून तुम्हाला विचारतोय बाळांनो. बघा आता लक्ष द्या. 60चे 30%, आता बघा किती बरोबर किती क्वेश्चन मार्क म्हणजे किती. आता बघ समर्थ कसं ठणठणीत उत्तर सांगतो बघ बरं. समर्थ किती ठणठणीत सांगतो, त्याला सांगायची गरज पडणार नाही. बघ आता समर्थ कसं सांगतो, एक मिनिट बघ आता. आता एक मिनिट बघ. हा समर्थ बोल रे बाळ, बोल सर बघा. आपल्याला 60 गुणिले 30 भागिले 100 करायला लागेल. बरोबर. चे काय आलं तर काय करतो आपण? गुणाकार घेतो का? असं सांग ना बाळ. हो हा मग हे किती? 30% म्हणजे पर्सेंट बरोबर 1/100 बरोबर. 100. हो म्हणून आपण 30/100 घेतलं बरोबर, क्वेश्चन मार्क. आता बरोबर. सर आपल्याला यांचे शून्य काढायला लागतील. 100चा एक, 30चा एक आणि 60चा एक, आणि नंतर उरलंय 6 किती? गुणिले 3 आणि बरोबर. 6 गुणिले 3चा आन्सर येईल 18. ये 18 बघा, आपलं हे आन्सर झालं. ये बघा अशा पद्धतीनं सांगणं आहे. शिवम काय केलं रे हे? 30/60 काहीच गरज नाही बाळांनो. 60चे चे ची काय असू द्या, इथं गुणाकार येतो. आणि 30% पर्सेंट मीन्स 1/100. तुम्हाला शिकवलं होतं, लक्षात ठेवा. पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज दिसला 1/100 असतो. 5% म्हणजे 5/100.
10% म्हणजे 10/100. अरे मी पूर्ण असं सांगून पार तिथं मी हे केलं, तोंड दुखावलं होतं, तरी पण तेच करताय तुम्ही. काय रे बाळांनो, मला माहिती आहे कोणाला. शिवम, आता तुला येतंय माहिती आहे, पण तुझं कुठं लक्ष आहे कळत नाहीये मला. कोणाला येते कोणाला येत नाही मला माहिती आहे रे. ठीक आहे, चला एक बार मला आता एक बार रिव्हिजन. आता बघ स्वरा कसं सांगते बघा. आता स्वरा एकदम छान सांगते बघ. एक सांगण्याची पद्धत आणि कोणाला किती क्लिअर कट कळते ते बघा आता. ठीक आहे, बघ स्वरा कशी सांगते बघा. हा स्वरा सांग बरं एक बार कसं सांगते. हा स्वरा, स्वरा पुढचा क्वेश्चन लिहू का सांगते. ठीक आहे जाऊ दे, पुढचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, समजलं का आता तरी समजलं का. नाही समजलं तर बघा अजून परत एक क्वेश्चन देतो, हा सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला. काही जणांना बऱ्याच जणांना डाऊट होता, तर आपण काय करूया, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. चला 40%, 80 चे 40% काढा. चला 80 चे 40% किती. चला घ्या क्वेश्चन तुमच्यासाठी. चला लवकर लवकर फटाफट 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 उत्तर काढायचं. चला विदिन 1 मिनिट मध्ये उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला माहिती आहे. अरे वा 80 आहे, चला 80 लिहा. 80 ठीक आहे. चेक आहे रे, गुणाकार आहे, चला लिहा गुणाकार. अरे 40 ला 40 लिहा. ठीक आहे, पर्सेंट आहे म्हणून सर डिवायडला 100 केलं सर, झालं. चला इजिकल टू क्वेश्चन मार्क. सर आम्ही उत्तर काढू. 2 मिनिटात उत्तर आलं पाहिजे. सर हा शून्य कटला ना हा शून्य कटला, सर हा शून्य कटला ना हा शून्य कुठला. उरलं किती हो, 8 × 4 बरोबर, म्हणजे 8×32 हे तुमचं काय आहे रे उत्तर आहे बघा. आता काय आहे का अवघड, आहे का अवघड, चला सांगा बरं. चला सांगा. अरे एकदम छान, एकदम छान. 32 वाले कळतंय, कळतंय. ओके चला कळतंय. चला अजून एक देतो, कारण का तुम्हाला हे असे क्वेश्चन विचारतात त्याच्यामुळे तुम्हाला मी परत दिलाय. अजून एक देतोय, आता तुम्ही काढायचं उत्तर. चला चला हे आता उत्तर देतो, चला काढा. चला काढा, चला उत्तर काढा 2 मिनिटामध्ये. चला उत्तर काढा. चला आता लगेच तुम्ही डोळे झापून काढलं पाहिजे. सर 120 लिहितोय, चे म्हणजे गुणाकार सर, 30 ला 30 पर्सेंट आहे सर. पर्सेंट म्हणजे 1/100 लिहिला, विषय संपला. चला काढा 2 मिनिटात उत्तर. चला चला बरे, असं येड्यासारखं नका करू बाळांनो, थोडस डोकं जागेला ठेवा. ठीक आहे, थोडं फ्रेश माइंड न बसायचं. ठीक आहे, चला चला ठीक आहे. ओके एकदम छान, एकदम छान. आता तुम्हाला माहिती आहे काय करायचं, आता तुम्हाला माहिती आहे. चला कोण सांगणार आहे उत्तर याचं. चला पटकन 2 मिनिटात 1 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. चला हे असं करायचं, 120 चे गुणाकार. चला 30 30 30/100. ओके चला, शून्य शून्य कटले, 12 × 3 12×3 = 36. ओके आन्सर माझं बरोबर. ओके डन. अनम्यूट करा समर्थ. ओके ठीक आहे, समर्थ काय म्हणतोय, अनम्यूट करा. हा समर्थ बोल रे. सर समर्थ, चुकून मेसेज पडलेला. अरे चुकून पडला का. ओके ठीक आहे ठीक आहे, तर ओके ठीक आहे चालेल. चला आता मला काय म्हणायचं, आता उत्तर सांगायचे मला. आरोहीने सांगणार आहे, पटकीन उत्तर सांगायचं. सानू मी लोहार. हर्षदाला सांगू दे. अरे वा हर्षदा सांगणार आहे. ठीक आहे, जे कोणी नाही सांगलं त्याला दक्ष. दक्ष सापडला. दक्ष, 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 दक्ष गावी. कळतंय मी कोणाला आवाज देतोय, दक्षला. दक्ष, अरे सॉरी दक्ष, परत अनम्यूट करतो. दक्ष ठीक आहे, दक्ष बोल. केलं, थोडा वेळ लागतो. चल बोल, काय करू आता. मला काहीच येत नाही, मला काहीच येत नाही. तूच सांग आता उत्तर. हा मला काहीच येत नाही, उत्तर तू सांग. चल चल रे, चल बाळा लवकर सांग. दक्ष येतोय आवाज. मी असं असं मोबाईलला कान लावलं नाही, ऐकवतो तुझा आवाज येतो का नाही. तुझ्या आवाजासाठी मी तरसतोय, म्हणजे आवाज तू कसं बोलतोय मी ऐकलं नाही ना आवाज तुझा. चल बोल लवकर. अरे यार दक्ष सांगशील का, वेस्ट घालू नको टाइम. शुभ्रा सांगते. अरे शुभ्रा, अरे शुभ्रा लगेच सांगते. हे मला जे कोणी कधी बोलत नाही ते, अरे हा सापडला सापडला. हा 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 तो खूप हे करतो, बुक लिहित नाही, काहीच लिहित नाही. बघू दे थांबा 1 मिनिट. हा चल. अनन्य, अय सुघोष, सुघोष, सुघोष कुठे आहे रे. त्याला पकडतो. गेला, गेला बाहेर पडला. सुघोष पडला का बाहेर. 1 मिनिट त्याला अनम्यूट करतो. त्याला वाटतं की माझ्यावर लक्षच नसेल. ठीक आहे, हा सुघोष. अनवी सांगतो सुघोष. सुघोष तुला आता अनम्यूट केलं. सुघोष. सर हा हा 120
गुणिले 120 गुणिले 30 भागिले 100. 100. ओके, बरोबर, क्वेश्चन मार्क. वाह, ठीक आहे. आता काय करू मग? फक्त बघत बसू का? 100चा एक शून्य काढायचा, 30चा एक शून्य काढायचा, काढून टाकलं, ठीक आहे, काढून टाकलं, जाऊ दे, काढूनच टाकतो. हा, आणि 120चा एक काढला, आणि 10चा एक काढला, संपलं. उरले किती मग? 12 गुणिले 3. 3. चल पुढे. 36. 36. वा वा वा, छान 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 छान. ओके, एकदम छान. ठीक आहे, तुझी मला बुक दाखव बरं, वही दाखव तुझी. एक लगेच वही दाखव, मला दिसली पाहिजे, तुझी वही दिसली पाहिजे भाऊ. चल, तोपर्यंत वही दाखव, मी क्वेश्चन लिहितो, तू मला वही दाखव. अरे वा, हर्षदा सांगायला तयार आहे. ओके हर्षदा, छान. मी पुढचा क्वेश्चन तुला विचारणार हर्षदा, तुला पण आला पाहिजे. ठीक आहे, चल. अरे वा, छान. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, चला बघूया आता पुढचा क्वेश्चन. हर्षदा सांगेल का? आणि तुझी बुक दाखव रे अनन्या, सॉरी सुघोष. कुठे रे सुघोष? बघू दे रे सुघोषचं, थोडस मला लई लक्ष द्यावं लागणार आहे सुघोषवर. सुघोष, तुझं बुक दाखव मला. अरे ऍडमिट करतोय काय रे? ठीक आहे, असो. तुला नंतर मी तुला नंतर कॉल करून मी तुझी बुक बघणार आहे. ठीक आहे, नंतर कॉल करून बघणार आहे. ठीक आहे, मी क्वेश्चन लिहितो, कारण मला क्वेश्चन कम्प्लीट करायची बॉ. तुझी नंतर बुक मध्ये सगळ्यात पाहिजे, सगळे क्वेश्चन असणार. नाही तर मी तिथं येतो बघ, तिथं पालघरला येतो बघ. ठीक आहे, पालघरला येतो बघ तिकडे. ठीक आहे, वाड्याला. मला माहिती आहे कुठे राहतो तो पण तू. ठीक आहे, तू भेटला नाही बाळा, मी आलतो त्या शाळेपाशी. ठीक आहे, तू सुट्टी काहीतरी घेतला होता. ठीक आहे, चला. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता इयत्ता पाचवीचे इयत्ता 5वीचे 42,000 वगैरे 4,27,000 4,27,523 523 विद्यार्थी व इयत्ता 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 आठवीचे इयत्ता आठवीचे 2,38,249 विद्यार्थी बसले होते बसले होते. तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? चला उत्तर काढा, पर्याय देत नाही आता. बसले होते, चला उत्तर काढा सगळ्यांनी. ठीक आहे, चला उत्तर काढा सगळ्यांनी. अरे अरे ब्लर दिसतोय का रे? कोणीच बोलत नाहीये. चला उत्तर काढायचंय. चला उत्तर काढायचंय. चला उत्तर काढायचंय. चला उत्तर काढायचं आहे बाळांनो. बर, 6,65,772. ओके, ठीक आहे. बघू आता काय, मला उत्तर सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे मला असं वाटतंय. फक्त मला आता एका व्यक्तीकडे लक्ष द्यायची मला आवश्यकता आहे असं वाटायला लागलं. तर थोडस मी आता तो व्यक्ती मी पकडणार आहे आणि त्याला विचारणार आहे. ठीक आहे, बघूया.
मला असं चालणार नाही, सगळ्यांनी अभ्यास केलं पाहिजे, ठीक आहे. विदाऊट स्टडी चे स्टुडंट चालत नाहीत, आपल्याला अभ्यास केले पाहिजे सगळे. हा ठीक आहे, ओके, एकदम छान अभ्यास करते सगळे. अरे हा कुठे गेला रे, हा सापडत नाहीये. अरे कुठे गेला रे तो, अरे चैतन्य गायब झाला. ओके ठीक आहे, चला. ओके ठीक आहे, याचं उत्तर मला सांगणार आहे हर्षदा. हा हर्षदा बोल. हा हर्षदा वाचव, क्वेश्चन वाचव रे बाळा. ओके रिया सांगते. ओके रियाच्या देतो पुढचा क्वेश्चनचा. रियाला मी पुढचा गेल्या क्वेश्चन. वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वीचे 42,750,525 विद्यार्थी व इयत्ता 8वीचे 25 नाही बाळ, 23 हा. 23,800 2,38,249 विद्यार्थी बसले होते, तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? बर मग आता काय करावं लागेल, एकूण किती बसले असतील रे बाळा, कसं काढू आपण, त्याला काय करावं लागेल बोल. तर आपल्याला 4,27,523 प्लस बरोबर 23,000 2,38,249 249 जर केलं तर आपलं उत्तर येतो, बरोबर. तर याची बेरीज करूया, बेरीज करा मग. 3 + 9 12, आजचा एक 4 + 1 + 2 + 4 7, 5 + 2 7, 7 + 8 15, आजचा एक +2 + 3 6, ओके 4 + 2 6. ओके ठीक आहे. ऑप्शन नंबर याच्यात 2 आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर दिले होते मी, ऑप्शन दिले नव्हते तरी ऑप्शन तुम्हाला देऊन ठेवतो. तर ऑप्शन नंबर 2 आहे बरोबर. म्हणजे टोटल किती झालं रे, वाचव बरं, ते वाचता आलं पाहिजे आपल्याला. 6,65,772 बरोबर. सगळ्यांचं आलं का रे, चला सगळ्यांचं आलं का. 6,65,772 हे तुमचं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. चला पुढचं क्वेश्चन घेऊया. एकदम छान पद्धतीने उत्तर देत आहेत. चला आता मजा येणार आहे बघा, आता एकदम छान मजा येणार आहे, बघूया. चला रे आता एकदम मजेदार क्वेश्चन आहे बघा, मला आवडतो, तुम्हाला आवडेल, ठीक आहे. चला अरे वा वा वा, छान क्वेश्चन आहे बघा. 69, ठीक आहे. 69 चौकटीत योग्य संख्या लिहा, योग्य संख्या लिहा, ठीक आहे. 5 + 10 + 4 + 100, त्याच्यानंतर 5 + 1,000. अरे वा वा वा, क्वेश्चन लयच भारी दिसतो रे, असं विचारतं बरं का, एकदम छान क्वेश्चन आहे, मला आवडला बघा. तुम्हाला आवडला का नाही मला सांगा, तुम्ही सांगा आवडला का नाही, ठीक आहे. सर सोपा आहे म्हणायचं, ठीक आहे, हे आवड काहीच नाही आहे. चला अरे बॉक्सच्या जागी किती आता, चला काढा उत्तर. अरे वा 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 वा, किती छान आणि सुंदर क्वेश्चन आहे बघा. कोण काढणार आहे उत्तर, चला उत्तर काढायचं आहे सगळ्यांनी. आता मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून, ठीक आहे, तुमच्याकडून उत्तर पाहिजे. चला आता ह्या दोघी मैत्रिणीचं पण पाहिजे. समृद्धी कुठे गेली काय माहिती बाबा, समृद्धी काही सापडत नाहीये. नो, ठीक आहे दक्ष, नो आले, दिसत नाहीये. काय दिसत नाही बाळा, बाळा काय दिसत नाही रे, इथं काहीच नाही बाळा, इथं क्वेश्चन मार्क आहे, आपल्याला उत्तर काढायचं, ठीक आहे. इथं क्वेश्चन मार्क आहे, इथे क्वेश्चन मार्क लक्षात घे. दिसतंय का नाही रे आता, अरे हा स्क्रीन, स्क्रीन दिसते ना बाळ, सगळ्यांना दिसते ना स्क्रीन, अरे सगळ्यांना दिसतंय स्क्रीन, तुला दिसत नाहीये का, बाकीच्यांना दिसते का रे स्क्रीन, सांगा बरं. आरोहीला ब्लर दिसत आहे, अरे बाळा चेक करा, आता चेक कर बाळा, दिसेल, आता दिसते बाळा. ओके हो सगळ्यांना दिसते. आदर्श लेट काय तो बाळा, लेट नाही चालत, लेट यायचं नाही, हा लेट यायचं नाही, ठीक आहे बाळांनो, लक्षात ठेवा. लवकर यायचं आणि लवकर अटेंड करायची क्वेश्चन, जेवढे क्वेश्चन आपण जेवढे अटेंड करा, आणि सगळ्यांनी बुक करा म्हटलं,
ठीक आहे, बुक करा म्हटलं. सगळे क्वेश्चन जेव्हा एक्झाम आहे, आपण आता काय करायचं, ते एक्झाम आली, हा बघ काय काय घेतलं क्वेश्चन मध्ये सगळं चेक करायचं. हा हे झाला क्वेश्चन, हे झाला, ते झाला, ते झाला, हायलाइट करायचं. जे क्वेश्चन जमत नाही त्याच्यावर जास्त फोकस करायचं. कळालं? कळलं का? ब्लर दिसते का? आता दिसते का? सांगा रे बाळांनो. ब्लरच म्हणतात सगळे. का रे असं? आता दिसते का? स्वरा आणि आरोही दोघांना पण दिसते का? सर दिसत आहे. दक्ष मध्ये दिसत आहे. अरे मला काय त्रास देता राव. ठीक आहे, दिसत नाही. अरे दिसत आहे रे बाळांनो. अरे मला पण दिसतंय रे. बाकीच्यांना दिसतंय का नाही सांगा? ब्लर दिसत आहे. नो माने नो. ओके ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट, मी काय करतो थोडस मिटवतो आणि परत लिहितो. ठीक आहे, बघा. 5/2/10 प्लस 4/100 प्लस 5/1000 ब्रॅकेट 2 प्लस 1/10 प्लस 3/100 प्लस 2/1000 ब्रॅकेट मध्ये क्वेश्चन मार्क. ठीक आहे, चला आता दिसते का? आता दिसते का? सर क्लिअर दिसत नाही. अरे यार, फार त्रास होतो बघा मला. हे शब्द ऐकले की फार त्रास होतो. चल चल चला, दिसते का सगळ्यांना? सांगा रे बाळांनो. अरे रिया म्हणजे दिसते, सर दिसत आहे. बाकीच्या तुमचं पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. सर दिसत आहे, रिया म्हणते. ठीक आहे, सर्दी झाली रे, अनम्यूट करा. ठीक आहे, चल अनम्यूट केलं. बाळा बोल, काय म्हणतोय सोरा? सोरा सर 5/100 नाही 5/1000 येईल ना? कुठे रे? हा, 1000 राईट राईट राईट. अरे वा वा, बरोबर 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 बरोबर. ठीक आहे, 1 2 3. ओके ठीक, ठीक आहे, चला. सर बोर्ड थोडा ना लेफ्ट साइडला ओढा. लेफ्ट साइडला उडू का? आता दिसते का? हा हा सर, ओके दिसतं आता. ठीक, चला. चला, आता क्वेश्चन बरोबर आहे का रे? चला, पीडीएफ पाठवली, चेक करायचं. पीडीएफ आहे तुमच्याकडे, ऑलरेडी पाठवलेली होती ग्रुपला. ठीक आहे, चला आता बरोबर आहे का? चला सॉल्व करायचं आहे आता आपल्याला. करा सॉल्व. ठीक आहे, चला. इथं जरी तुम्हाला 100 जरी असेल तरी सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे, 1000 असेल तर 1000, 100 जरी असेल तरी सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे, चला. 1000च आहे, बरोबर आहे. 1000च आहे. पहिल्या याच्यावरती 1000 लिहिलं होतं. चला करा सॉल्व. अरे दक्ष, तुझं चेक कर. सानवी दिसतंय का? शुभ्रा दिसतंय का? सांगा, उत्तर काढा. कोणीच तर उत्तर नाही काढलं. बघू द्या उत्तर कोण कोण काढलंय. उत्तर काढा रे, उत्तर काढा, उत्तर काढा. चला, आणि ऑप्शन द्यायचे राहिले. एक मिनिट, ऑप्शन देतो बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन दिल्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे, चला. 3.00 3, त्याच्यानंतर 3.005, त्याच्यानंतर 3 1 3 त्याच्यानंतर 4, नंतर 3.004. ठीक आहे, चला. हे ऑप्शन आहे तर दिसत नाहीये, समजलं नाही. हा ठीक आहे हर्षदा, काय हरकत नाही. हर्षदा समजलं नसेल तरी काय हरकत नाही. ठीक आहे, चला. नो सर, नो सर, नो सर, नो सर. ओके ठीक आहे. किती वाजले? 9:01 झालेला आहे. तर काय कळत नाही. मग पुढचा आपण हा क्वेश्चन मी स्क्रीनशॉट पाठवतो, त्याचं उत्तर सगळ्यांनी मला पाठवायचं. ठीक आहे, चला. याचं उत्तर सगळ्यांनी पाठवायचं. ज्याला समजलं नाही त्याला मी उद्याच्या लेक्चर मध्ये सांगतो. चालेल का? दिसत नाही म्हणताना तुम्ही, हा उत्तर आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. 3.113 हे शुभ्राचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, चला चला. ओके, चला. ओके ठीक आहे, चला. आलेलं आहे आन्सर. सांगतोय बघा, असं मी नंतर त्याला दिसत नाही. ओके, सोराचं पहिलं उत्तर. आता काय, तुम्हाला माहिती आहे खाली 0 1 आहे. मग 2 तसं 1 अंक सोडून आपण दशांश चिन्ह देतो. झालं. प्लस इथे 2 0 आहेत. ठीक आहे, 4 तसं 2 अंक सोडतो आपण. 1 2 इथं दशांश चिन्ह दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 3 0 आहेत. 1 2 3 0 आहेत. 5 लिहा. मग 3 अंक सोडून डावीकडे जातो. 1 2 1 2 3 इथं दशांश चिन्ह येईल, इथं 0 आला. ठीक आहे, प्लस मायनस आहे. ठीक आहे, याला ब्रॅकेट मध्ये टाकून दिलं. ठीक आहे, मग पुढे बघा
पुढे बघा इथं 2 ला 2 प्लसला प्लस. ठीक आहे, इथं 1 0 आहे म्हणजे काय 0.1. ठीक आहे प्लस इथं 2 शून्य आहे, इथं 0.3 इथं काय येणार 3. ठीक आहे प्लस आता काय रे इथं 0.002. हे कळालं नसेल तर मला विचारायचं परत. ठीक आहे, हे कसं केलं इथं सांगितलं ना, इथं 1 0 आहे म्हणून हा 1 जसा तसा लिहिला, मग 1 अंक सोडून डावीकडे जातो, दशांश चिन्ह देतो. नंतर 2 0 आहे इथं म्हणून 3 जसा तसं लिहिला, 2 अंक 3 पासून 2 अंक सोडवा गेले, 1 आणि 2, म्हणजे इथं अंक नव्हता म्हणून 0 वाढवला, 1 2 इथं दशांश चिन्ह दिलं आणि 0 दिला. ठीक आहे, कळालं का इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आता काय करायचं बघा, ह्यांची बेरीज करायचं बघा. 5 याचं पूर्ण यांची बेरीज करूया. ठीक आहे, बघा तिथं वरी करून दाखवतो, इथं चौकट काढून टाकतोय, चौकट. ठीक आहे, काढलो. ठीक आहे, झालं, काढून टाकून दिलं आपण. आता काय करायचं बघा, सिंपल आहे बघा. आता काय करायचं, हे लिहायचं व्यवस्थित. 5 ला 5 इथं दशांश चिन्ह, इथं काय नाही म्हणजे दशांश चिन्ह देऊया. बाकीचं काय करूया, आधी काय करूया 5 असेच ठेवूया, बाकी त्याची बेरीज करूया किंवा हे 5 पण ऍड करूया. बघा 5 लिहिलं 5. मग आता इथं दशांश चिन्ह आहे बाबा, दशांश चिन्ह याला देऊया आणि इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह नंतर इकडे 0 आहे, हा 0 द्या आणि इकडे 2 आहे. ठीक आहे, 2 इथं काय नाही म्हणजे इथे 0 वाढून ठेवूया. ठीक आहे, ठीक आहे, कळतंय. इथं बघा दशांश नंतर 2 अंक आहेत, मग दशांश चिन्ह द्या, त्याच्यानंतर 2 अंक आहेत, 2 आणि 0 आणि 4 दिलं. ठीक आहे, कळलं. मग पुन्हा बघा इथं दशांश नंतर 1 2 3 अंक आहेत, दशांश चिन्ह द्या, त्याच्यानंतर 3 अंक, 1 नंतर 0 आहे, 0 त्याच्यानंतर 5. ठीक आहे 5. आता ह्याची बेरीज करा. ठीक आहे, 5 ला 5 बेरीजची नाही ना, इथं पण 5 ला 5, हे 4 ला 4, हे 2 ला 2, 2 ला 2 नाही, 0 प्लस 2, 2 प्लस 0 2, मग नंतर 2 प्लस 0 2च येणार. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि हा 5 जशाचा तसा. ठीक आहे, बरोबर. कळलं का. इथं लिहायचं बघा 5.245 मायनस. आता ह्याचं उत्तर तसंच काढू आपण. ठीक आहे, बघा आहे का नाही, समजलं असेल उद्या अजून सांगू. ठीक आहे, काय हरकत नाही. 2 ला 2. आता इथं दशांश चिन्ह आहे, इथं काय करूया 0.1 आहे. ठीक आहे, 0.1. ठीक आहे, आता इथं काय नाही म्हणजे इथं काय करा दशांश द्या आणि इथे 0 द्या. ठीक आहे, काय हरकत द्यायला काही चल 2 3 मग 0.003. ठीक आहे, पुढे बघा 0.00 करा. इथं काय नाही, इथं इकडे पुढं तुम्ही मला कन्फ्युज होत असेल तर इथं 0 जाऊन टाका. तुम्हाला जर वाटत असेल तर काही नसेल तर 0 द्यायचं, जिथं काही नसेल 0 द्या, असं करा. कन्फ्युजन होत असेल तर. ठीक आहे, आता बघा हे 2 ला 2, हे 3 ला 3, हा 1 ला 1 आणि दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि 2. ठीक आहे, याचं उत्तर आलं 2.132. ठीक आहे, बरोबर. क्वेश्चन मार्क. आता याची वजाबाकी करता आली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आता याची वजाबाकी करता आली तर परत वजाबाकी करू इथं. आता ज्याला समजलं नाही त्याला उद्या मी सांगणार अजून परत. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा लक्षात घ्या. आता बघा इथं मी काय करतो 5 2 4 5 नंतर काय होईल इथं 2.132. लक्षात ठेवा इथं उरतंय किती रे, इथं 3 उरला, इथं 1 उरला, इथं 1 उरला, इथं दशांश चिन्ह आणि इथे किती उरतात 3. म्हणजे उत्तर काय आलं 3.113. ठीक आहे, 3.113 हे उत्तर आहे. कोणाकोणाचं उत्तर आले बघू द्या, चेक करू द्या मला. बरेच जण गेलेले आहेत, ब्लर दिसत आहे, अनम्यूट करा. ओके चला, ओके अनम्यूट करा, ब्लर दिसत आहे. ओके 3.11. ओके ओके 16. ओके ठीक आहे, अनम्यूट करतो आणि